पुढची बातमी बघूयात। शिवरायांचा इतिहास पुसण्याचं कारस्थान रचलं जातंय असं कल्पनाराजे भोसले यांनी म्हटलंय। इतिहास बदलणाऱ्या एनसीईआरटी संस्था विकृत मनोवृत्तीची आहे असंही छत्रपती राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी म्हटलेलं आहे। या संदर्भात त्यांनी गर्भित इशारा दिलाय। उदयनराजेंनी हा NCERTचा मुद्दा अतिशय गांभीर्याने घेतलेला आहे आणि ते दिल्ली दरबारी मांडणार आहेत। आणि आमची अपेक्षा आहे की गव्हर्नमेंटने देखील हा मुद्दा सिरियसली घ्यावा आणि असलेल्या लोकांना अशी चपराक देण्यात यावी की परत कोणी धाडस करू शकत नाही। हे दृश्य बघतोय आपण। या सगळ्या संदर्भाने आपला निषेध वर्तवण्यासाठी ही एक पदयात्रा काढली गेली। छत्रपती राजमाता कल्पनाराजे भोसले या सुद्धा त्यात सहभागी झाल्या आणि त्यानंतर त्यांनी मांडलेलं हे मत सुद्धा आपण बघितलं। शिवरायांचा इतिहास पुसण्याचं हे कारस्थान आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे शासनानं या सगळ्या गोष्टी गांभीर्याने घ्याव्यात आणि अशा पद्धतीच्या सूचना द्याव्यात किंवा अशी कारवाई करावी की पुन्हा परत असं धाडस कोणाचं होणार नाही असं देखील कल्पनाराजे भोसले यांनी म्हटलेलं आहे।